आम्ही सर्वांनी व्यसनमुक्तीचा मार्ग हे नाटक सादर केले। माझी एकच विनंती या तरुण पिढीला की तुम्ही ड्रगच्या आहारी जाऊ नका, गेलात तर बाहेर पडणं खूप कठीण आहे। तर आज कॉलेजमध्ये आमच्या नवी मुंबई पोलीसकडून PSI मॅम आल्या होत्या, ज्यांनी ड्रग डिॲडिक्शन कॅम्पेन चालू केली आहे। आम्ही जी स्किट परफॉर्म केली त्याच्यामध्ये एकच मेसेज होता की कसं फ्रेंड्स दुसऱ्या फ्रेंडला कुठल्या पण ॲडिक्शनला काही होणार नाही, पण त्यानंतर लास्टला असं आहे की आपण त्याच्यातून निघू पण शकतो। मी या ठिकाणी नवी मुंबई पोलिसांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी अँटी ड्रग कॅम्पेन आमच्या कॉलेजमध्ये कंडक्ट केले। त्याच्यामधून स्टुडंट्स आर अवेअर अबाउट ड्रग्स, what to do in life, what not to do in life, because drugs हा फार सिरियस प्रॉब्लेम आहे ॲट नॅशनल लेवल, ग्लोबल लेवल। तर नवी मुंबईने या ठिकाणी स्पेशली एफर्ट्स टाकून त्यांनी वेळ देऊन आमच्या कॉलेजमध्ये हा अवेअरनेस प्रोग्राम स्प्रेड केला। स्टुडंट्स त्यामध्ये अवेअर झाले, बिकॉज आपली जी फ्युचरची जी पिढी आहे ती अतिशय हेल्दी असली पाहिजे। जेन झी जे ड्रग्सचा जो मेजर टार्गेट असतं ते 18 to 35 इयर्स ओल्ड स्टुडंट्स असतात। तर या प्रोग्राम थ्रू आय एम शुअर की लोकांना अवेअरनेस मिळेल आणि स्टुडंट्सना कळेल की त्यांनी आयुष्यात काय चॉईस करावा किंवा काय करू नये। धन्यवाद।